गोंदिया जिले में मूसलाधार बारिश होने से बाढ़ की स्थिति है। गोंदिया में 24 घंटे के भीतर 285 मिलीमीटर से भी अधिक बारिश हुई है। रात भर में हुई इस मूसलाधार बारिश से गोंदिया शहर के कई इलाके और ग्रामीण भाग में काफी गांव जलमग्न हो गए हैं। इस बारिश से जनजीवन बुरी तरह प्रभावित हुआ है। गोंदिया जिले में मौसम विभाग द्वारा जारी की गई भविष्यवाणी के अनुसार सोमवार आधी रात से लगातार भारी बारिश हो रही है। जिले में रात भर में ही 285 मिलीमीटर बारिश हुई है। अतिवृष्टि के कारण सूर्या टोला में स्थित बांध ओवरफ्लो हो गया, जिसके चलते कई घरों में पानी घुस गया है। बीती रात से जारी मूसलाधार बारिश से ग्रामीण इलाकों की नदियां और नाले उफान पर होने से कई गाँव का संपर्क टूट गया है। जिले के अधिकांश हिस्सों में भी इसी प्रकार की स्थिति बनी हुई है। विशेष बात यह है कि पिछले 15 दिनों से तेज बारिश नहीं हो रही थी, लेकिन बीती रात से शुरू हुई इस भारी बारिश ने जनजीवन को बुरी तरह प्रभावित किया है। ग्रामीण क्षेत्रों में नदी नालों के उफान पर होने के कारण लोगों को सुरक्षित स्थानों पर जाने के निर्देश दिए गए हैं। प्रशासन स्थिति पर लगातार नजर बनाए हुए हैं और प्रभावित क्षेत्रों में राहत कार्यों की शुरुआत कर दी गई है। मौसम विभाग ने अगले कुछ घंटों में भी भारी बारिश की संभावना जताई है, जिससे स्थिति और गंभीर हो सकती है। लोगों से अपील की जा रही है कि वे सावधानी बरतें और सुरक्षित स्थानों पर रहे। गोंदिया में हालात ये हैं कि कई इलाके पूरी तरह से जलमग्न हो गए हैं। लोगों के घरों में भी पूरा पानी भर गया है, जिससे काफी परेशानी हो रही है। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोंदिया देखील रात्रीच्या वेळेला दमदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये असलेल्या घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे। मी सध्या उभा आहे गोंदियाच्या सूर्या टोला या भागामध्ये आपण पाहू शकतो। या ठिकाणी जो असलेला जो बांध तलाव आहे त्याचा जो ओव्हरफ्लोचा पाणी आहे तो नेहमीच या परिसरातील घरांमध्ये शिरतो पाणी आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होतो। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। संपूर्ण जे साहित्य आहे ते देखील या ठिकाणी पाण्यामध्ये बुडालेले आहे। आज सकाळी जेव्हा या भागातले लोक झोपून उठले तेव्हा त्यांना घरामध्ये या ठिकाणी संपूर्णतः पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। जी अवस्था आहे बेडरूम मध्ये रात्री हे कुटुंबीय झोपले असताना त्या ठिकाणी खाली एकदम मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं। रूम मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे। त्याचप्रमाणे किचन भागात देखील पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आज या कुटुंबांकडे सकाळचा 6 आणि नाश्ता सुद्धा या ठिकाणी झालेला नाहीये। किचनची परिस्थिती आणि तुम्हाला जाणून यासाठी कशा पद्धतीने किचन मध्ये पाणी साचलेलं आहे। गॅसची शिगडी वार आहे आणि जो पाण्याचा गॅसचा जो सिलेंडर आहे तो पाण्यात आपल्याला या ठिकाणी बुडालेला दिसत आहे। या घरातले जे व्यक्ती आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की काय नेमकं त्यांना आता या सगळ्या गोष्टीचा त्रास सहन करावा लागत आहे। ताई काय सांगाल कशा पद्धतीचा त्रास आता सहन करावा लागत आहे पाण्यामुळे? आमच्या मूल्यामध्ये दरवर्षी नेमका एवढंच पाणी असते। कितीदा तरी जेव्हा लोक येऊन जाते बघतील पण काही होत नाही। यावर्षी आता ह्या पावसामुळे लोकांना बहुत जास्त त्रास आहे आणि हे अंगाचं इथं इतकं पाणी भरलं, पूर्ण गलीमध्ये सर्वांचं लोकांचं इथं भरपूर पाणी आलेलं आहे। किती सोय करतात पण काही होत नाही। दरवर्षीचं कसं होणार असं सांगते। गणेश उत्सवाचे दिवस आहे आणि आज गौरी लक्ष्मीचे देखील या ठिकाणी महालक्ष्मीचे देखील आगमन होणार आहे। ताई तुमच्याकडे महालक्ष्मी असते, कसं आज तुम्ही सण साजरा करणार पाण्यामध्ये? सकाळपासून मी टेन्शन मध्ये आहो की कसं करायचं घरामध्ये। सामान्य आजचा तिचा घर आमचे लहान आहे, पाऊस पण येत आहे। दुसरीकडे नेऊन ठेवलं तिथेही पाऊस पडतोय आणि आमचे गादे बिस्तर सर्व ओले होत आहे। आणि महालक्ष्मी कार्यक्रमामध्ये बोलवायचे तर येणारे ते कसं येतील इथे एवढ्या पाण्यामध्ये? विचार आलेला आहे तऱ्हेचे कसं करायचं भाऊ? सुरतला भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या घरामध्ये देखील खूप मोठं नुकसान झालं आहे। कारण क्या बताएंगे किस तरह का नुकसान हुआ आपके घर में? हमारे घर में कम से कम ये लगा लो कि 1 से 1.5 लाख रुपए का ऐसी नुकसान हो गया है। हमारा पूरा सोफा, फ्रिज, पलंग वगैरह सबका नुकसान हो गया है। और ये हर साल का ही है, लेकिन इस साल अभी इस बार बहुत ही कुछ ज़्यादा ही आ गया है। और इस बार हम ये सोच रहे हैं की क्यों ना हम चुनाव का बहिष्कार करें। सुरतला भागामध्ये नेहमीच अशीच परिस्थिती या ठिकाणी असते। जो बांध तलाव आहे त्याचा पाणी ओव्हरफ्लो होऊन या ठिकाणी अनेक घरामध्ये शिरतो, मात्र नगर परिषद याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळेच दरवर्षी या ठिकाणी पाणी शिरत असल्याचं येथील स्थानिकांचं म्हणणं आहे। हरीश पोटकरे, यूसीएन न्यूज, गोंदिया।